हरिओम. आपल्याला देवाने जो पाठीचा कणा दिलाय तो अतिशय लवचिक दिलेला, म्हणजे तो पुढच्या बाजूलाही खूप छान वाकू शकतो. आपण पाठीच्या कण्यामुळे मागच्या बाजूलाही खूप छान वाकू शकतो, डाव्या बाजूला वळू शकतो, उजव्या बाजूला वळू शकतो. असा अतिशय लवचिक असा पाठीचा कणा दिलेला आहे. पण जीवनामध्ये आपण तो एकाच पद्धतीने वापरतो. म्हणजे बघा, सामान्यतः आपण दिवसभराच्या कामामध्ये पाठीच्या कण्यातून किंवा मानेतून फक्त पुढे वाकत असतो. मानेतून पण पुढे वाकतो, कमरेतून पण पुढे वाकतो. आणि सातत्याने अशी एकाच दिशेने हालचाल केल्यामुळे पाठीचा कणा स्टिफ व्हायला लागतो किंवा तो तेवढा लवचिक राहत नाही जेवढा सुरुवातीला आपला असतो. आणि एकाच पद्धतीची हालचाल केल्यामुळे सुद्धा त्याच्यातून अनेक अशा व्याधी आपल्याला निर्माण होतात. तर आज आपण पाठीच्या कण्याचं स्वास्थ्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपण कोणती आसनं घरी करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. तर आज आपण बघणार आहोत की पाठीच्या कण्यासाठी अतिशय उत्तम असं सांगितलेलं आहे भुजंगासन. तुम्ही फक्त कल्पना करा की आपण हे आसन पालथं झोपून करणार आहोत. म्हणजे हनवटी टेकलेली आहे, आपले हात मागे जुळलेले आहेत, पालथं झोपलोय आपण पोटावर, मागे अंगठे जुळलेले आहेत. आणि अशा स्थितीतून, याला म्हणतात विपरीत शयन स्थिती, अशा स्थितीतून आपण भुजंगासन करतो. ते पाठीच्या कण्यातून मागे वाकणारं असतं. दिवसभराच्या कामामध्ये आपण पुढे वाकतो आणि सातत्याने असं वाकत आल्यामुळे आपल्याला मणक्यामध्ये गॅप होऊ शकते किंवा इतरही काही त्रासामुळे जड उचलतो, इतर काही हालचाल वेगळी करतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा कमरेमध्ये, मानेमध्ये त्रास व्हायला सुरुवात होते. किंवा अजिबातच जे व्यायाम करत नाहीत त्यांना सुद्धा कमरेचे त्रास सुरू होतात, मानेचे त्रास सुरू होतात. बसून ज्यांचं काम आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये मानेसाठीच्या हालचाली बघितलेल्या आहेत. तर असं सातत्याने असं काम केल्यामुळे आणि अजिबात व्यायाम न केल्यामुळे सुद्धा आपल्याला पाठीच्या कण्याचे त्रास सुरू होतात. तर आज आपण बघूयात की पाठीचा कणा जेव्हा मागे वाकवतो असं हे आसन आहे भुजंगासन. तर कसं आहे ते अगोदर तुम्ही ऐका, नंतर आपण करून पण मी दाखवणार आहे तुम्हाला. आधी ऐका की हे आसन आपण कसं करणार आहोत. तर पालथ्या स्थितीतून करणार आहोत आपण. आपले तळहात जे आहेत ते छातीच्या जवळ टेकवायचे, कपाळ टेकवायचंय, श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत आपला जो कमरेच्या पुढचा भाग आहे तो पाठीच्या कण्यावर वर उचलायचा आहे. हात कोपऱ्यात ताठ होईपर्यंत पाठ वर उचलायची आहे आणि नंतर वर छताकडे बघायचंय किंवा मान मागच्या बाजूला सैल सोडायची आहे. आसन स्थिती पूर्ण होते त्यावेळेला संथ श्वसन चालू ठेवायचंय, डोळे मिटायचे, आतून लक्ष द्यायचंय की आपल्याला या आसनामध्ये कुठे ताण जाणवतायत, कुठे दाब जाणवतायत. आणि हे आतून लक्ष देत संथ श्वसन करत हे आसन टिकवायचं. आसन सोडताना पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडता सोडता आसन सोडायचंय. त्यामध्ये पहिल्यांदा पोट टेकवायचंय, मग छाती टेकवायची आहे, मग कपाळ टेकवायचंय आणि नंतर आपले हात जागेवर घ्यायचे. तर अशा पद्धतीने आसन घ्यायचंय आणि आसन सोडायचंय. आसन घेताना श्वास घेत घ्यायचंय, आसन सोडताना श्वास सोडत सोडायचंय. आणि आसन स्थिती पूर्ण झाली की सामान्य असं आपलं श्वसन चालू ठेवायचंय, कधीही श्वास रोखायचा नाहीये. आता बघूयात आपण हे आसन आता बघणार आहोत आपण की कसं करायचंय ते. पालथ्या स्थितीमध्ये झोपलोय, तळहात छातीजवळ, कपाळ टेकवायचंय, श्वास सोडायचा, श्वास घेत पाठीच्या कण्यावर शरीर वर उचलायचंय, हात कोपऱ्यात ताठ, मान वरून मागे सैल सोडायची आहे, संथ श्वसन चालू ठेवायचंय.
सोडताना श्वास सोडत खाली येताना आधी पोट टेकवायचंय, छाती टेकवायची आहे, कपाळ टेकवायचंय आणि नंतर हात पाठीमागे घ्यायचे आणि विश्रांती घ्यायची आहे मकर आसनमध्ये. याला म्हणतात मकर आसन, विश्रांतीदायक आसन. आता आपण आसन बघितलेलं आहे, कसं करायचंय, कसं घ्यायचंय. आता आपण बघूयात की ह्याचे फायदे काय काय होतात. बघा, भुजंग म्हणजे काय? नाग. नाग आपण नेहमी असा फणा उभारलेला असा नाग आपण बघतो, पण असा जसा नाग असा सरळ वरती येतो, फणा काढतो, तसं आपल्याला असं पाठीच्या कण्याने वर येता येईल का? तर नाही येता येत. म्हणून आपण काय करतो, हातांचा आधार घेऊन पाठीचा कणा वर उचलतो आणि तो मागच्या बाजूला वाकवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून भुजंग म्हणजे नागासारखी स्थिती होते आपली. नागाची फणा काढल्यावर जशी स्थिती होते तशी भुजंगामध्ये आपली शरीराची स्थिती होते, म्हणून याला भुजंगासन असं म्हटलंय. पण ही स्थिती करण्यासाठी आपल्याला आपल्या हातांचा आधार घ्यावा लागतो, म्हणून याला सरळ हस्त भुजंगासन असं म्हटलेलं आहे. म्हणजे हात सरळ होईपर्यंत पाठीचा कणा वर घ्यायचा आहे आणि मग मागच्या बाजूला आपण वाकवायचा आहे आणि आपली मान जी आहे ती पाठीमागच्या बाजूला वाकवायची. तर पाठीच्या कण्याचे जे पूर्ण 33 मणके आहेत ते पूर्णपणे पाठीमागच्या बाजूला वाकले जातात आणि संथ श्वसन करत ही स्थिती आपण टिकवायची. सुरुवातीला अगदी 5 सेकंद 10 सेकंद टिकवता आली तरी हरकत नाही, पण रोज रोज जेव्हा आपण हळूहळू 10-10 सेकंद रोज हे आसन करायला लागतो त्यावेळेला आपल्या पाठीच्या कण्याची क्षमता हळूहळू वाढायला लागते आणि हे आसन आपण कमीत कमी 1 मिनिटापर्यंत तरी टिकवायला लागतो. 1 मिनिट पर्यंत जर टिकवायला आपण लागलो तर आपल्याला याचे फायदे मिळायला सुरुवात होते. आता फायदे काय काय मिळतात बघा. पाठीचा कणा लवचिक होतो, त्याच्यानंतर सातत्याने आपण पुढे वाकून काम करत असतो, त्यामुळे जर मणक्यांमध्ये गॅप झाली असेल तर ती कमी व्हायला मदत होते. कमरेचा सांधा लवचिक होतो, कमरेच्या सांध्याची कार्यक्षमता सुधारते. त्याच्यानंतर मानेच्या मणक्यातून पण आपण मागे वाकतो, त्यामुळे मानेच्या मणक्यात जेव्हा पुढे वाकून वाकून सातत्याने आपण काम केलेलं असतं तिथे सुद्धा आपल्याला सर्वायकलचा प्रॉब्लेम येतो किंवा येऊ शकतो. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला फायदे मिळतात, कारण मानेच्या मणक्यांमध्ये आपण मागे वाकतो, तर मानेसाठी सुद्धा फायदे मिळतात. हात कोपऱ्यात ताठ ठेवतो, त्यामुळे आपले दंडाचे स्नायू यांची कार्यक्षमता सुधारते. आपल्या पोटाच्या पुढच्या भागाला ताण जाणवतो, त्याच्यामुळे पचन सुधारायला मदत होते. तर असे खूप चांगले फायदे आपल्याला भुजंगासनचे मिळतात. मेन म्हणजे पाठीचा कणा लवचिक होतो, पाठीच्या कण्याचं रक्ताभिसरण सुधारतं आणि हा खूप सर्वात महत्वाचा फायदा मिळतो. त्यामुळे कधीही आपल्याला कंबरदुखी वगैरे कधीच होत नाही. पाठीचा कणा म्हणजे काय असतं, जसं आपल्या बिल्डिंगला पाया महत्वाचा, पिलर्स महत्वाचे, बरोबर की नाही, तसं आपल्या शरीराचा पाठीचा कणा पिलर एवढाच महत्वाचा आहे. तो जर चांगला सशक्त असेल, लवचिक असेल, त्याचं रक्ताभिसरण चांगलं सुधारलेलं असेल तर आपल्याला पाठीच्या कण्याचे कोणतेही त्रास होत नाहीत आणि सिस्टीमही सगळ्या चांगल्या राहतात. नर्वस सिस्टीमचं काम चांगलं राहतं, मज्जासंस्थेचं काम चांगलं राहतं. त्यामुळे पाठीच्या कण्याच्या हालचाली जेव्हा आपण करतो त्यावेळेला जे काही मी आता नियम सांगितले ते निश्चितपणे श्वासाचे नियम ते सगळे व्यवस्थितपणे पाळायचे आणि आसन करायचे. आता हे आसन खरं म्हणजे सगळ्यांना छान चालणारे खूप फायदेशीर आसन आहे. पण आता हे आसन कोणाला चालणार नाहीये ते आपण बघूयात पहिल्यांदा, की ज्यांना आपल्या पोटाच्या आतड्यांना, म्हणजे लहान आतडं असू देत किंवा मोठं आतडं असू देत, यांना जर का सूज आलेली असेल, कोलायटिस असेल, तर त्या लोकांना हे आसन करून चालणार नाही. तर त्यांनी ती दक्षता घ्यायची की आसन हे करायचं नाहीये. किंवा पाठीचा कणाचा अगदी तीव्र आजार असेल, म्हणजे लॉर्डोसिस वगैरे, पाठीचा कणा खूप अगदी झाडाच्या फांदीसारखा खोडासारखा कडक झालेला असेल, तर त्यांनी सुद्धा करायचं नाहीये किंवा तज्ज्ञांच्या समोर करायचंय. कारण मग ते आम्ही बरोबर त्या व्यक्तीकडून कसं करायचंय, किती वेळ करायचंय,
किंवा आधी सोप्यामध्ये कसं करायचंय, मग कसं हळूहळू त्याच्यात प्रगती करायची, त्या सूचना आम्ही त्यांना देऊ शकतो. त्यामुळे ज्यांना काही तीव्र त्रास आहे पाठीच्या कण्याचा किंवा हर्निया आहे, त्या लोकांनी अजिबात तज्ज्ञांशिवाय, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय काय किंवा त्यांच्या समोरच करायचं आहे. पण बाकीच्यांनी मात्र अगदी छोटे मोठे काही दुखणे असतील, कंबर दुखत असेल, मान दुखत असेल, पाठीच्या म्हणजे दिवसभर बसून काम असेल आणि रोज आल्यानंतर आपली कंबर किंवा पाठ दुखत असेल, तर त्यांनी हळूहळू हे आसनाची प्रॅक्टिस रोज करायला हरकत नाही. सावकाशीने आसन घ्यायचं, सावकाशीने आसन सोडायचं. आसन पूर्ण झाल्यानंतर संथ श्वसन करत आपल्याला जोपर्यंत ती स्थिती छान वाटतेय, सुखकारक वाटतेय, तोपर्यंत ती टिकवायची आणि नंतर सावकाश सोडायची आणि विश्रांती घ्यायची. तर असं जर का तुम्ही नियमाने करत राहिला तर तुमचा पाठीचा कणा खूप लवचिक होईल. आता हे भुजंगासन मी आज तुम्हाला सरळ हस्त भुजंगासन सांगितलंय, पण ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. कारण पाठीच्या कण्याला 33 मणके आहेत. आपले सगळे मणके जर चांगले राहायचे असतील, स्वस्थ राहायचे असतील, तर आपल्याला सरळ हस्त भुजंगासन, सुलभ भुजंगासन, वक्रहस्त भुजंगासन, तिर्यक भुजंगासन, निरालंब भुजंगासन, कटिहस्त भुजंगासन असे विविध प्रकार आहेत भुजंगासनचे. आणि आपल्या वर्गावर ते आपण शिकवतो, करून दाखवतो, व्यवस्थितपणे करून घेतो. त्यामुळे तुम्ही आपला येणारा जो वर्ग आहे 1 जुलैला, तो निश्चितपणे जॉईन करा. म्हणजे तुम्हाला ही सगळी आसनं जी आहेत, अगदी सूर्यनमस्कार, पूरक हालचाली, सगळ्या प्रकारची आसनं, त्याच्यानंतर प्राणायाम, सगळे असं सगळं व्यवस्थित पहिल्यापासून शिकायला मिळणार आहे. त्यामुळे ह्या संधीचा फायदा घ्या. कारण पहिल्यापासून शिकवण्यात येणारा वर्ग शक्यतो आपल्याला मिळत नाही. आपल्याला कुठल्या तरी वर्गावरती असंच मध्ये आधी जॉईन व्हावं लागतं. पण आता तुम्हाला ही संधी मिळतीये, त्यामुळे आपला वर्ग 1 जुलैपासून जो सुरू होणार आहे, तर त्याची नावनोंदणी आपल्या खाली दिलेल्या फोन नंबरवर निश्चितपणे करा. आणि 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आपण त्या दिवशी अगदी मोफत योग वर्ग घेणार आहोत, सकाळी 6 ते 7, संध्याकाळी 6 ते 7. तर ह्या वर्गासाठी जरी 1 दिवसाच्या वर्गासाठी तुम्हाला नावनोंदणी तुम्ही करू शकता आपल्या नंबरवरती. आणि निश्चितपणे 21 जूनला तुम्ही नावनोंदणी करून बघा की आपण कसा वर्ग घेतोय, कसा वर्ग चालतो आणि किती छान वाटतं वर्ग केल्यानंतर. म्हणजे मग तुम्हाला आपला 1 जुलैचा वर्ग जॉईन करता येईल आणि तुम्हाला काहीतरी त्यामुळे तुम्हाला काहीतरी प्राथमिक माहिती मिळालेली असेल आणि त्यामुळे तुम्हाला 1 जुलैला फार अवघड जाणार नाही, सोपं जाईल तुम्हाला वर्ग जॉईन केल्यानंतर. सगळं माहिती असेल की कशा सूचना दिल्या जातात किंवा कशी प्रार्थना म्हटली जाते किंवा कसे ओंकार म्हटले जातात, हे आपण 21 जूनला सगळं करणार आहोत. तर त्यामुळे निश्चितपणे तुम्ही अनुभव घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायला त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.